अक्षरमालेतील उजवीकडून 19वे अक्षर कोणते? 5, 5 आणि 5 10, 10 आणि 5 15, 16, 17, 18, 19. जी आहे. 19वे अक्षर हे जी आहे. इंग्रजी अक्षरमालेतील अनुक्रमे 13वे पहिले आणि 14वे अक्षर घेऊन 13व बघा. अनुक्रम 13वा अक्षर कोणता आहे? 5 आणि 5 10, 11, 12, 13 हे यम आहे. त्याच्यानंतर पहिला अक्षर बघा काय आहे? ए आहे. यम ए. त्याच्यानंतर 14वा अक्षर काय आहे? 5 आणि 5 10, 10 आणि 5 15 म्हणजे हे यन आहे 14व. तर यम ए यन हा शब्द तयार झाला. बनणाऱ्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? आता मॅनचा विरुद्ध कोण येते? वुमन येते. म्हणून हा पहिला पर्याय. 12वा काय म्हणते प्रश्न? इंग्रजी अक्षरमालेतील अनुक्रमे कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून HAT हा शब्द तयार होतो? हॅट. आता एचचा बघा क्रमांक कितवा येतो? हे 5, 6, 7, 8. 8वा आहे. त्याच्यानंतर अगोदर 8 असलेलं बघा ह्याच्यामध्ये 3 पर्याय दिलेत. त्याच्यानंतर ए बघा कुठं आहे? पहिल्या स्थानावर आहे. 8च्या नंतर पहिलं स्थान. 8च्या नंतर हे 8 आणि 1 आला म्हणजे हाच पर्याय असतो. आता पुढे लक्षात घ्यायचं नाही, पुढे वाचत बसायचं नाही पुन्हा. इंग्रजी अक्षरमालेतील उजवीकडून 25वे, 12वे, 22वे, 7वे अक्षर घेऊन एक अर्थपूर्ण शब्द तयार करा आणि त्यातील पहिले अक्षर सांगा. आधी आता उजवीकडून 25व बघा. तर उजवीकडून हे 25व अक्षर ए आहे. तर या ठिकाणी आपण ए लिहून घेऊ. 12व कोणतं आहे बघा? 5 1 5 5 10 11 12 यन आहे. त्याच्यानंतर 22व बघा. 5 1 5 5 10 5 3 15 5 1 20 21 22 म्हणजे डी आहे. त्याच्यानंतर 7वं बघा. 7वं अक्षर काय? 5 6 7 यस आहे. तर याच्यापासून एक अर्थपूर्ण शब्द कोणता होणार आहे तयार? मग याच्यातून बघा बरं. यापासून अर्थपूर्ण तयार कोणता शब्द झाला तयार? सांगा बरं. डान्स. DANS डान्स तयार झाला. मग यातलं पहिलं अक्षर कोणतं आहे? याच्यामध्ये आपल्याला काय विचारलंय? पहिली अक्षर सांगा. डी. म्हणून पर्याय क्रमांक 3. दिलेल्या अक्षरमालेत आर अक्षराचा डावीकडून असलेला क्रमांक. आर अक्षराचा डावीकडून असलेला क्रमांक बघा कोणता आहे? इथं आहे आर बघा. 5 1 5 5 10 5 3 15 16 17 18व. तर याचा काय आहे? अक्षरांचा डावीकडून असलेला क्रमांक 18 आहे. आणि उजवीकडून असलेला क्रमांक उजवीकडून कितवा आहे? 5 1 5 5 6 7 8 8वा आहे. यांच्यातला फरक विचारला आपल्याला. मग 18तून 8 गेल्यावर फरक किती राहते? 10. 10चा फरक आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3. दिलेल्या अक्षरमालेतील जे या अक्षरापासून डब्ल्यू हे अक्षर कितव्या स्थानावर आहे? जे हे अक्षर कुठं आहे? इथं आहे. आणि डब्ल्यू हे अक्षर इथं आहे. तर मला सांगा, आपण जे या अक्षरापासून म्हणले त्यांनी, जेच्या पुढून म्हटलेलं नाही. म्हणून जे अक्षरापासून म्हणल्यामुळे जेला पण आपल्याला धरावं लागतं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14. तर याचा क्रमांक काय येतो? 14. 14व्या अक्षरापर्यंत. हे 13वं नाहीये, हे चुकीचं आहे. कळालं का? कधी पण आपल्याला जर असे प्रश्न दिले तर जे या अक्षरापासून म्हणल्यामुळे जेला पण धरायचं. अक्षरमालेत क्यू अक्षराचा डावीकडून जो क्रमांक आहे, क्यू अक्षराचा डावीकडून क्रमांक बघा इथं आहे. क्यू 5 1 5 5 10 5 3 15 16 17वा क्रमांक आहे. याचा 17वा क्रमांक आहे. तोच क्रमांक उजवीकडून असणारे अक्षर कोणते? आता उजवीकडून 17वा बघा. 5 1 5 5 10 5 3 15 आणि 16 17 हे आय आहे. मग आहे का हे उत्तरामध्ये? आहे कुठं? अक्षरमालेतील एफ ते ओ ही अक्षरे सरळ क्रमाने सलग 2 वेळा एका ओळीत लिहिली तर डावीकडून 12वे अक्षर कोणते? एफ ते ओ ही अक्षरे सरळ क्रमाने सलग 2 वेळा लिहा. तर ही अक्षरे आपण 2 वेळा जर लिहिली तर आपल्याकडे काय कसं झालेलं आहे बघा. हे बघा, ही अक्षरे सलग 2 वेळा लिहिली तर पुढे काय म्हटले प्रश्न आपल्याला? एका वेळेत लिहिली तर डावीकडून 12वे अक्षर कोणते? आता डावी बाजू कोणती आहे? ई कडची आहे. मग 12वा बघा अक्षर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. तर कोणतं यायलंय? जी यायलंय. म्हणून पर्याय क्रमांक 4 आलेला आहे. समजलं? तर हा आपला स्वाध्याय
पूर्ण झालेला आहे. सर्वांना समजला ना? पुन्हा एकदा हा चुकलेले प्रश्न पुन्हा एकदा करून पहा.